आज आपण आज संध्याकाळी एनडीए सरकार म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतील. परंतु नव्या शतकाची 24 वर्ष ही गेलेली आहेत आणि एकंदरीत 25 वर्ष म्हणजे 1999 ते 2024 या 25 वर्षाच्या काळामध्ये साधारणतः 3 कोएलिशन सरकार आता आपण पाहणार आहोत. म्हणजे पहिली 3 जी सरकार होती वाजपेयी यांच्या नेतृत्वातलं आणि 10 वर्ष मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वातलं, ही कोएलिशन सरकार होती आणि 2014 पासून तर 2024 पर्यंत मोदींच्या नेतृत्वात भाजपाचं एक बहुमतातलं पक्षीय बहुमतातलं सरकार होतं. परंतु आता 24 मध्ये हे सरकार पुन्हा कोएलिशनच्या दिशेने जात आहे. बघूया आपण की या सगळ्या सरकारांच्या निर्णय प्रक्रियेमध्ये नेमकं काय घडतं, काय घडणार या संदर्भात आपण आपले महनीय अतिथी माननीय विश्वास उटगे सर यांच्याशी आज आपण चर्चा करूया. सर, आपलं 3 वेज मीडियामध्ये पुन्हा एकदा स्वागत. नमस्कार सर. वाजपेयींच्या काळामध्ये 1999 मध्ये कोएलिशन सरकार स्थापन झालं होतं. 2004 पर्यंत चाललं. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वात 2014 पर्यंतची 10 वर्ष सरकार चाललं. मधली 10 वर्ष बहुमताचं सरकार राहील. आता 24 मध्ये पुन्हा कोएलिशनचं सरकार आहे. आज नव्या सरकारचा शपथविधी होतो. गेल्या 10 वर्षाचा कालखंड आणि या येणाऱ्या 5 वर्षाचा कालखंड याच्यामध्ये नेमकं आपण काय तफावत नेमकी काय पाहणार आहात? पहिल्यांदा ठळक अशी गोष्ट आहे की अटल बिहारी वाजपेयींचं जेव्हा पहिल्यांदा सरकार 1999 साली आलं त्यावेळेस त्यांचे राजकीय मुद्दे जे होते हे अत्यंत स्पष्ट होते. बाबरी मस्जिद पाडण्याचं जे काही राजकारण आहे राष्ट्रीय संघाचं, त्याच्यामध्ये अडवाणी आणि वाजपेयी हे अध्वर्य होते आणि खालून प्रमोद महाजन, मोदी आणि ही सगळी मंडळी होती. भारतीय जनता पक्षाचा अजेंडा हा एक्सक्लुझिव्हली हिंदुत्वाचा होता आणि बहुसंख्याकांचं राजकारण करणं या देशामध्ये, या दृष्टीने भारतीय जनता पक्षाचा अजेंडा पुढे जात होता. आणि या अजेंड्याला तो अजेंडा माहीत असताना सुद्धा जे एनडीएचं गव्हर्नमेंट फॉर्म झालं, त्याला आपण म्हणतो की अलायन्स गव्हर्नमेंट आहे, आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला म्हणजे संपूर्ण 272 नसताना त्यांनी जे काही अलायन्स पार्टनर निवडले होते, आश्चर्यकारकरित्या बिहारचा जेडीयू त्यांच्याबरोबर होता. त्याचबरोबर तृणमूल काँग्रेस, ममता दिदी ह्यांचा पक्ष त्यांच्या बरोबर होता. आणि आत्ता जो चंद्रबाबूंचा प्रश्न जो आहे आंध्र प्रदेशचा, तेही त्यांच्या बरोबर होते. एवढंच नव्हे तर डीएमके सुद्धा त्यांच्याबरोबर सुरुवातीला होते. प्रश्न असा आहे, आणि अर्थातच महाराष्ट्रातली शिवसेना ही तर युतीमध्ये होती महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाबरोबर, आणि त्या ठिकाणी अटल बिहारी वाजपेयी गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा त्यांना मंत्रिपद होतं. मला वाटतं वसंतराव गीते हे त्यांचे मंत्री होते. मुद्दा हा की भारतीय जनता पक्षाच्या अजेंड्याशी समरूप झालेले तत्कालीन शिवसेना, अकाली दल हे तर प्रमुख पक्ष होते, पण ॲलिज मध्ये जे कधीही कम्युनल पॉलिटिक्स म्हणजे जातीयवादी राजकारण किंवा धर्मांधतेचं राजकारण न करणारे हे टीडीपी, टीएमसी आणि जेडीयू हे पक्ष त्यांच्याबरोबर होते. आणि आता म्हणजे आता जर फरक जर बघितला मुख्यतः तर फरक अनेक अंगाने आहे. पण मी फक्त आता एक घटक एवढ्यासाठी सांगितले की भारतीय जनता पक्षाचा अजेंडा हा मुख्यतः हिंदुत्वाचा होता, पण दुसरा एक प्रॉमिनंट अजेंडा असा होता, तो अजेंडा की डॉक्टर मनमोहन सिंगांनी आणि नरसिंहा सरकारने जे लिबरलायझेशनचं धोरण 91 पासून राबवलं, ते लिबरलायझेशनचं धोरण म्हणजे काँग्रेस सकट सगळ्याच पक्षांनी, आपण डावे सोडून देऊया, त्यांचं एवढं मताधिक्य त्यावेळेस सरकारमध्ये नव्हतं, विरोधात पण नव्हतं, परंतु डावे वगळता सगळेच पक्ष काँग्रेस सकट हे पूर्णपणे लिबरलायझेशन आणि ग्लोबलायझेशनच्या बाजूने होते. आणि राष्ट्रीय संघाची एक स्वदेशी जागरण मंच नावाची जी आघाडी होती किंवा भारतीय मजदूर संघ नावाची जी कामगार संघटनांमध्ये काम करणारी आघाडी होती, या आघाड्या लिबरलायझेशनच्या विरोधी भाषा करायच्या. विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय संघ, बजरंग दल हे हिंदुत्वाचं राजकारण, भारतीय जनता पक्षाचा अजेंडा जो आहे तो पुढे नेण्याचा प्रयत्न करायचा. अशा एका परिस्थितीमध्ये
अडवाणी वाजपेयी यांचा पूर्ण प्रभाव असलेलं असं हे वाजपेयी पंतप्रधान आणि मला वाटतं अडवाणी हे उपपंतप्रधान होतेच अशा तऱ्हेचं ते सरकार होतं. त्यामुळे त्यांचा धोरणात्मक पुश जो आहे की मुक्त अर्थव्यवस्थेच्या दिशेने जाणारं आमचं गव्हर्नमेंट आहे. त्या दृष्टीने आम्ही अनेक यापूर्वीच्या सरकारने म्हणजे काँग्रेस प्रणित सरकारने जे काही धोरणं घेतलेली आहेत आणि 91 नंतर मनमोहन सिंग सरकारने सुद्धा धोरण घेतलेलं आहे ते आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करू आणि आमच्या विकासाची नीती ही त्याच्यावरती अवलंबून असेल. एवढ्या स्पष्टप्रमाणे अटल बिहारी वाजपेयी गव्हर्नमेंटचं एक आर्थिक धोरण होतं, किंबहुना कामगारांसाठीच पण धोरण होतं किंवा उद्योगासाठीचं पण धोरण होतं. त्यामुळे दिशा ही लिबरलायझेशनची होती आणि त्या अनुषंगाने भारतातल्या ज्या काही संस्था आहेत अर्थव्यवस्थेला पुश करणाऱ्या, त्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणा, भांडवल बाजार म्हणा किंवा इन्शुरन्स सेक्टर म्हणा किंवा पब्लिक सेक्टर म्हणा, याला एका वेगळ्या संदर्भात अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या या लिबरलायझेशनच्या पॉलिसीच्या अनुषंगाने नीती घडवणं असा एक स्पष्टपणे निर्णय. पण मुख्यतः त्यांचा पॉलिटिकल अजेंडा जो होता तो हिंदुत्वाचा होता आणि म्हणून तुमच्या लक्षात आलं असेल, मी आता असं मी म्हणू शकतो की बघा, मुरली मनोहर जोशी यांच्याकडे ह्युमन रिसोर्सेस डिपार्टमेंट होतं, डेप्युटी प्राईम मिनिस्टर लालकृष्ण अडवाणी होते. तर ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंट हे खूप जोरदारपणे भारतीय शिक्षण व्यवस्थेमध्ये आता ज्या मनुस्मृतीच्या आक्रमकतेबद्दल आपण जोरात बोलतो आणि संविधानाच्या संरक्षणासाठी जे बोलतो आणि संपूर्ण अल्पसंख्याक आणि दलित समाज उठून उभा राहिलाय संसदीय लोकशाही आणि संरक्षणाच्या संदर्भात संविधानाच्या, तर ही गोष्ट संविधानाच्या अंतर्गतच पहिल्यांदा शिक्षण व्यवस्थेमध्ये मनुस्मृतीचे विचार, हिंदुत्ववादीचे विचार हे वरपासून खालपर्यंत पाठ्यक्रमामध्ये आणणं हा एक भाग त्यांनी केला. त्याचबरोबर ती अल्पसंख्याकांची अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी, जामिया इस्लामी युनिव्हर्सिटी अशा सगळ्यांवरती काही बंधनं आणण्याचा प्रयत्न केला. विशेषतः मदरसांमधून जे शिकवण्यात येत होतं त्याच्यावरती बंधन आणण्याचा प्रयत्न केला, किंबहुना ते कंट्रोल करणं आणि मॅनिप्युलेट करणं अशा तऱ्हेच्या ह्युमन रिसोर्स मुरली मनोहर जोशीचं हे एक डिपार्टमेंट होतं, ज्याच्यातून राष्ट्रीय सुसंघाचा विचार, विश्व हिंदू परिषदेचा विचार किंवा त्यांचा जो काही हिंदू संस्कृतीबद्दल असणारा अस्मिता आणि त्यांचा जो काही इतिहास आहे, म्हणजे हा ताजमहाल नाही आहे, हा तेजो महाल आहे असं जे दादू मिया सारखे लोक म्हणत होते. मग या ताजमहालच्या खाली हिंदूंचं काहीतरी होतं. जसं बाबरी मशीद पाडण्यामागे इथे हिंदूंचं देवालय होतं हे सांगून बाबरी मशीद पाडण्यात आली. बाबरी मशीद खरं तर वापरातच नव्हती, पण आता ते राम मंदिर त्यानंतर आता उभं राहिलेलं आहे. त्यामुळे मंदिर वही बनाएंगे ही जी त्याला तेच आंदोलन आणि चळवळ म्हणतात. वास्तविक हे या देशामध्ये अशांतता घडवण्याचं आणि संविधानाच्या विरोधी काम करण्याचं, मंदिर वही बनाएंगे म्हणजे बाबरी मशीद पाडणं आणि पुनरायुषाचं जे काय राजकारण आहे आत्ताच्या भाजपचं, त्याची सुरुवात ही नरेंद्र मोदी, लालकृष्ण अडवाणी आणि प्रमोद महाजन यांच्या भाजपने केली होती. अटल बिहारी वाजपेयी त्या भारतीय जनता पक्षाचे नेते होते आणि एनडीए गव्हर्नमेंट जेव्हा 1999 साली त्याच्या आधीचं जे काही 13 दिवसाचं स्वतःचं सरकार त्यांचं पडलं आणि त्यानंतर त्यांचं जे काही गव्हर्नमेंट एकमताने पडलं होतं, मग त्यांचं गव्हर्नमेंट मोठ्या पॉप्युलर वोटने, पण हे पॉप्युलर वोट सुद्धा त्यांना आज 240 भाजपला आहेत, त्यांना तेव्हा 182 का 187 एवढंच होत होतं. पण अटल बिहारी वाजपेयींचं त्यावेळची जी काही प्रतिमा जी होती त्याच्या परिणामी जेडीयू, टीएमसी, मला वाटतं डीएमके पण त्यांच्याबरोबर होती, ह्या सर्वांनी त्या अलायन्स गव्हर्नमेंटमध्ये प्रमुख भूमिका निभावली. आणि आता जे चंद्रबाबू भूमिका निभावतात त्यावेळेस ते किंग मेकरच्याच भूमिकेत होते आणि आता सुद्धा ते किंग मेकरच्याच भूमिकेत आहेत. ते डिक्टेटिव्ह टर्म्स मध्ये आहेत. अशा तऱ्हेचं एक वातावरण आहे. सिमिलॅरिटी एवढीच आहे की नितीश बाबू डिक्टेटिव्ह टर्म्स मध्ये आहेत आणि डिसिमिलॅरिटी अशी आहे की ममता दिदी आता बाहेर आहेत, पण त्याही 31 सीटा त्यांच्याकडे आहेत. हे अत्यंत महत्वाचं आहे. पण त्या इंडिया आघाडीचा भाग आहे. त्यामुळे पूर्वीच्या म्हणजे अटल बिहारी वाजपेयींच्या एनडीए गव्हर्नमेंटचं त्यांनी कधी असं म्हटलं नाही की ते अटल बिहारी वाजपेयी गव्हर्नमेंट आहे. त्यांनी नेहमीच म्हटलं हे एनडीएचं गव्हर्नमेंट आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगतो की तेव्हा तुमचे जॉर्ज फर्नांडिस सारखा एक फायर ब्रँड सोशलिस्ट नेता हा त्यांचा असिस्टंट होता आणि ही वॉज कन्व्हेनर ऑफ एनडीए.
म्हणजे एनडीए पक्षांचे हे सगळे अलायन्सेस जे आहेत, म्हणून जेडीयू त्यांच्या बरोबर, म्हणून टीएमसी त्यांच्या बरोबर, म्हणजे ह्या सगळ्यांमध्ये एक अँटी काँग्रेस, म्हणजे आजचे समाजवादी आणि डावे यांना बऱ्याच पडझडीनंतर जी उपरती झालेली आहे इंडिया अलायन्स मध्ये येताना, तर तेव्हा जर तुम्ही बघितलं तर अँटी काँग्रेसिझम जो डाव्या पक्षांमधला आणि समाजवाद्यांमधला आणि अर्थातच दलितांमधला सुद्धा हा इतका उफाळून आला होता की त्यांना अटल बिहारी वाजपेयी हे देवाच्या जागीच होते आणि एनडीएचं सारथ्य जॉर्ज फर्नांडिस करत होते. त्यामुळे अँटी काँग्रेसिझम हा एक आधार त्या इंडिया अलायन्स गव्हर्नमेंटला होता. त्याचं नेतृत्व अटल बिहारी वाजपेयी, जॉर्ज फर्नांडिस, अर्थातच खालून नव्हे जवळूनच लालकृष्ण अडवाणी आणि सोबतीला हे मगाशी म्हटल्याप्रमाणे जेडी नितीश कुमार आणि हे सगळेजण होती. तर असं हे कॅरेक्टर जे आहे, तर मी आता पुन्हा एकदा आणखी सांगतो, ते सरकार फॉर्म झाल्यानंतर शिक्षण व्यवस्थेत बदल घडला, आरोग्य व्यवस्था खासगीकरणाच्या दिशेने जोरात जाऊ लागली आणि सरकारने सरकारी क्षेत्रातून माघारी जावं हे जे लिबरलायझेशनचं 91 सालचं तत्व आहे ते जोरात रेटण्याचा प्रयत्न करण्यासाठी भारतामध्ये अधिक गुंतवणूक यावी याकरता भारतातल्या कामगार कायद्यांमध्ये ढिलेपणा पातळ करणं किंवा डायल्यूट करणं आणि ते प्रो इन्व्हेस्टर्स करणं, म्हणजे मग जगभरची गुंतवणूक आकर्षित करण्याकरता त्यांना भारतातला कामगार हा स्वस्त पाहिजे होता आणि म्हणून भारतातले कामगार स्वस्त नाही आहेत. भारतातल्या कामगारांचे कायदे हे कामगारांना अधिकार देणारे आहेत, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या मूलभूत अधिकारातून जे कायदे 50 साली संसदेने निर्माण केले, अर्थात त्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला होता. त्या कायद्यांमध्ये बदल करण्याकरता मी तुम्हाला सांगतो, मला आठवतं काय म्हणतात त्याला, रवींद्र वर्मा. आणि रवींद्र वर्मा हे भूतपूर्व समाजवादीच होते, परंतु ते भारतीय जनता पक्षाचे त्यावेळेस लेबर मिनिस्टर होते. त्यांच्याकडे आणि संतोष गंगवार पण होते लेबर मिनिस्टर, त्याचे असिस्टंट होते. एक कमिटी नेमण्यात आली, रवींद्र वर्मा कमिशन, आणि त्या काळामध्ये सगळ्या कामगार संघटना इन्क्लुडिंग भारतीय जनता पक्षाची, भारतीय मजदूर संघ, स्वदेशी जागरण मंच, सगळ्या केंद्रीय कामगार संघटना इन्क्लुडिंग शिवसेना म्हणजे भारतीय कामगार सेना, इंटक, या सगळ्यांची मोठ डाव्या संघटनांनी बांधली आणि डॉक्टर मनमोहन सिंगांच्या विरोधामध्ये, लिबरलायझेशनच्या आणि जागतिकीकरणाच्या विरोधामध्ये हे सगळे डावे उजवे मधले एकत्र आले. सगळे डावे मधले उजवे एकत्र आले लिबरलायझेशनला विरोध करण्याकरता. आणि नंतर अटल बिहारी वाजपेयीचं गव्हर्नमेंट फॉर्म झाल्यानंतर प्रत्यक्षामध्ये कायद्याच्या बदलाविषयी जे कमिशन नेमण्यात आलं त्यालाही विरोध करण्याकरता एकत्र आले. कदाचित डाव्यांचा असा त्याचा समज असेल की सगळ्या डाव्यांची एकजूट झाल्यानंतर आपली ताकद वाढेल, पण दुर्दैवाने 2001 पासून कामगारांची ताकद ही संप करण्यापुरतीच राहिली. तेवढ्यापुरतं त्यांचं ऐकलं गेलं आणि त्यानंतरचा आत्ताचा एनडीए अलायन्स जो आहे त्यांनी ते सगळे कामगार कायदे मोडले, जे खरं तर रवींद्र वर्मा कमिशनने शिफारस केली होती. आणि आता त्या 44 कायदे मोडून 4 लेबर कोड निर्माण केले. ते 10 वर्षाच्या एनडीए गव्हर्नमेंटच होतं, पण त्याला आता मोदी गव्हर्नमेंट, दोनदा तर मोदींची 272 पेक्षा जास्त स्वतःची संख्या असल्यामुळे ते स्वतःलाच मोदी गव्हर्नमेंट म्हणत होते. आता मात्र त्यांनीच भाषा वापरली आहे, हे एनडीए गव्हर्नमेंट आहे. पण ह्याचा कन्व्हेनर कोण आहे? नेते तेच आहेत. इथे जॉर्ज फर्नांडिस नाही आहेत, पण जॉर्ज फर्नांडिसचे चेले नितीश कुमार त्या ठिकाणी आहेत. पण ते एक बिहारला एक प्रतिष्ठा द्यावी असं म्हणणारे, एक स्पेशल दर्जा द्यावा असं म्हणणारे ते तेव्हाही म्हणत होते, आताही म्हणतात. तीच गोष्ट टीडीपीच्या बाबूंची आहे. हे दोन घटक हे तेव्हाही होते, आताही होते. पण धोरण जर बघितलं तर संपूर्ण अटल बिहारी वाजपेयींचं गव्हर्नमेंट हे आत्ताच्याच गव्हर्नमेंटचा आधीचा एक भाग होता. धोरण तेच होतं. इथे अग्रेसिव्हली तानाशाही पद्धतीने ते राबवण्यात आलं आणि ह्या सगळ्या गोष्टीला आमच्यातले डावे, वामपंथी आणि दलित संघटना आणि अगदी मुस्लिम संघटना सुद्धा बळी पडलेले आहेत. आणि म्हणून मी इथेच थांबतो. माझं हे जे राजकीय निदान आहे किंवा राजकीय विश्लेषण आहे त्यातला अँटी काँग्रेसिझम हा सर्वांचा एक समान धागा होता. काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्याकरता आम्ही सगळे एकत्र आलो आणि आता भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्याकरता इंडिया अलायन्स निर्माण झालेला आहे. आणि इंडिया अलायन्स निर्माण झालेला असताना सुद्धा मी नम्रपणे सांगतो, अजूनही अँटी काँग्रेसिझम संपलेला नाहीये. पण तरी फार मोठ्या प्रमाणात
दलित संघटना, अल्पसंख्याक संघटना यांना संविधानाचं महत्व कळलंय, देशाचं 10 वर्षात झालेलं नुकसान किती झालेलं आहे हे कळलेलं आहे. आणि म्हणून जो हेट स्पीच म्हणा किंवा पोलरायझेशनच्या निमित्ताने हिंदू मुस्लिम म्हणा किंवा डायरेक्टली बुलडोझर लावून मुसलमानांच्या आणि दलितांच्या वस्त्याच उजाडून टाकायचं केवळ राम मंदिर बांधण्याकरता, आणि त्या राम मंदिर बांधण्याच्या जागी अयोध्येमध्ये म्हणजे फैजाबाद कॉन्स्टिट्युन्सीमध्ये भाजपचा मनुष्य पडलेला आहे. तो समाजवादी पक्षाकडे पूर्वी पण होता, त्याच्यापूर्वी तो सीपीआयचा कॅन्डिडेट तिथून निवडून यायचा, नंतर समाजवादी पक्षाचा निवडून यायचा, आणि नंतर 10 वर्ष भारतीय जनता पक्षाचा निवडून यायला लागला. आता राम मंदिर तर उभं राहिलं, पण बाबरी मशीद पाडून राम मंदिर जरी उभं राहिलं असलं तरी त्या ठिकाणी समाजवादी पार्टीचा आणि काँग्रेसच्या अलायन्सचा खासदार निवडून आलेला आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी 80 पैकी 44 जागा या इंडिया अलायन्सच्या लोकांनी मिळवल्या आहेत. आणि अखिलेश यादव हे त्या ठिकाणी आता मला वाटतं 37 त्यांचे कॅन्डिडेट्स आहेत. मुद्दा हा की राजकारणामध्ये धोरणात्मक बदल जो झालेला आहे इंडिया अलायन्सच्या मागे, आता पुन्हा काँग्रेस पक्षाने पूर्वी केलेल्या चुका याचं पण काय म्हणतात त्याला पुनरावृत्ती होऊ नये याची काळजी काँग्रेसला करायला लागेल. आता डावे, सर्व तऱ्हेचे डावे या इंडिया अलायन्स मध्ये आहेत, दलित संघटना, मुस्लिम संघटना पण आहेत, त्यांना सुद्धा आपण आधी काय विचार करत होतो आणि आपल्या पॉलिटिकल पुस्तकांमध्ये आपली पॉलिटिकल लाईन काय होती याचा त्यांनाही विचार करायला लागेल, असं इंडिया अलायन्स मध्ये आहे. पण मी एवढंच म्हणेन की आता इंडिया अलायन्स नंबर 3 जन्माला आलेला आहे. ते कधी मृत्यूपंथाला लागेल एनडीए 3 हे आज शपथविधी संध्याकाळी होईल, उद्या त्यांचं सरकार पण येईल, पण अंतर्विरोध एवढा तीव्र आहे. लिबरलायझेशनचे प्रश्न म्हणजे आर्थिक प्रश्न, शिक्षणाचे प्रश्न, आरोग्याचे प्रश्न, लोकांच्या रोजगाराचे प्रश्न हे या सरकारला सोडवता येण्यासारखे नाहीयेत. आणि 240 एवढ्या मोठ्या संख्येने आता विरोधक आहे. आणि मुख्य म्हणजे 272च्या खाली मोदी आहेत, जे भाजपचं नेतृत्व करतायत. आणि ते कसं नेतृत्व करतायत? त्यांच्या पार्लमेंटरी बोर्डाने त्यांना नेता म्हणून निवडलेलं नाहीये, त्यांना एनडीएच्या पार्लमेंटरी बोर्डाने नेता निवडलाय. त्यामुळे घटनात्मकरित्या भारतीय जनता पक्षाची मीटिंग होऊन मोदी हे त्यांचे नेते निवडले गेलेत का? त्यांना प्रेसिडेंट मुर्मूने असं बोलवलंय का? त्याचं उत्तर नाही असं आहे. आणि ही एक घटनात्मक तरतूद आहे, ती पूर्ण न करता आज ते एनडीए गव्हर्नमेंटचा प्रमुख म्हणून पंतप्रधान होणार आहेत. मला असं वाटतं पुढे येणारे नो कॉन्फिडन्स मोशन, यापुढे येणारे जॉईंट पार्लमेंटरी कमिटीच्या मागण्या, याच्यामध्ये त्याच्या ओझ्याखाली किंवा त्याच्या दबावाखाली पार्लमेंटमध्ये आणि बाहेर तो इतका मोठा आवाज असेल की यापूर्वी जी काही दादागिरी 10 वर्षामध्ये केली होती ती हुकुमशाही, तानाशाही हे एनडीए गव्हर्नमेंट करू शकणार नाही. कारण ह्याच्यामध्ये मोदींची वाघनखं जी होती ना 272च्या पुढे तेच होते, ती वाघनखं मोडून पडलेली आहेत. आणि त्या ठिकाणी त्यांना न येणं हे परवडणार नाही. त्यांना रोज यावं लागेल, रोज उत्तर द्यावं लागेल, त्याच्या सगळ्या मंत्र्यांना जाब विचारण्यात येईल. अशा तऱ्हेचं हे इंडिया गव्हर्नमेंट आहे. शपथविधी आज संध्याकाळी 6:30 होईल, काही विदेशी पाहुणे येतील, पण माझा असा अंदाज आहे की इंडिया अलायन्सचे लोक कुठलेच पक्ष त्या ठिकाणी शपथविधीला जाणार नाहीत. अर्थात ते ममता दीदींनी स्वतःच निर्णय घेतलाय, पण इंडिया अलायन्सच्या अनेक पक्षांचं हे मत आहे. पण धोरणात्मक दृष्ट्या इंडिया अलायन्स मोदींचं 2 टर्म मधलं पहिल्या 2 टर्मचं धोरण पुढे नेऊ शकणार नाही. त्यांच्या हातापायात बेड्या आहेत आणि त्या बेड्या पण तुटून पडतील आणि हे सरकार पण पडेल. अशा तऱ्हेने मी मागचे इंडियाचं गव्हर्नमेंट, तो अलायन्स, त्याचा राजकीय आणि आर्थिक विचार आणि आत्ताचं गव्हर्नमेंट आणि त्याचा राजकीय आणि आर्थिक विचार याचं हे माझं विश्लेषण आहे. 240च्या आधाराने स्वतःच्या पक्षाचा मॅन्डेट न घेता मोदी पुढे चाललेत, कारण त्याच्या पक्षातल्या लोकांचा नक्कीच इन्क्लुडिंग नितीन गडकरी आणि राष्ट्रीय संघ यांचा मोदींवरचा विश्वास संपलेला आहे. बिलकुल सर, फार म्हणजे परखड आणि तितकंच अगदी मूलभूत ऐतिहासिक विश्लेषण आपण हे केलेलं आहे. मला या अनुषंगाने एक प्रश्न असा विचारायचे की वाजपेयी सरकारचा एनडीए सरकारचा 5 वर्षाचा तो कालावधी आणि त्यामध्ये घेतलेले निर्णय असतील, म्हणजे त्या निर्णयांचं जर आपण बघितलं की युटीआयच्या संदर्भात तर तुम्ही अनेक वेळा प्रश्न मांडलेले आहेत, तो त्या काळात घडलेला.
केतन पारेखचा जो शेअर घोटाळा आहे, जो अलीकडे आताही बोलला जातो, ज्यावर जेपीसी आणण्याचं राहुल गांधी म्हणतात, त्यावेळी केतन पारेखने 2001 मध्ये तो त्याही वेळी शेअर मार्केटचा एक घोटाळा झाला. त्याचप्रमाणे मॉडर्न फूड असेल, बाल्को असेल, भेल असेल, या कंपन्यांचं पूर्ण डिसइन्व्हेस्टमेंट त्या काळात केलं गेलं. एअर इंडियाचं त्याच काळामध्ये खाजगीकरणाची ही सुरुवात झालेली होती. बरं, या पेक्षाही म्हणजे संसदेवर त्यावेळी हल्ला झाला होता 13 डिसेंबर 2001 ला, आणि याही काळामध्ये संसदेत 5 लोकांनी आतमध्ये जाऊन हल्ला केला. हे जे सगळं साम्य म्हणजे एनडीए गव्हर्नमेंटचं आणि मोदींच्या बहुमतातल्या सरकारमधलं जे साम्य दिसतं आहे, ते पुढच्या काळामध्ये आता एनडीए सरकार म्हणून जेव्हा मोदी वावरतील तेव्हा हे जे साम्य आहेत याच्यामध्ये काही फरक पडेल का? म्हणजे डिसइन्व्हेस्टमेंटची प्रक्रिया तुम्ही मगाशी म्हटलात की ती आता संत होईल किंवा कमी होईल, परंतु जवळपास सगळेच पक्ष या बाजूने गेलेले आहेत. आता नेमकं काय घडेल या पुढच्या काळात? मी काही गोष्टीचा खुलासा करू इच्छितो. म्हणजे तुम्ही डिसइन्व्हेस्टमेंट हा जो शब्द प्रयोग केलाय, म्हणजे काय की सरकारची ज्या कंपन्यांमध्ये मालकी आहे. हा बोला सर, बोला बोला. माफ करा, हा बोला बोला. आवाज येतो? हो येतोय येतोय सर, येतोय. डिसइन्व्हेस्टमेंट ही जी संकल्पना आहे ही सरकारी कंपन्यांमध्ये सरकारच्या कंपन्यांमध्ये 100% मालकी सरकारच्या. आता ह्या गोष्टी साधारणपणे 1956 बँकांचं राष्ट्रीयकरण, स्टेट बँक ऑफ इंडियाचं राष्ट्रीयकरण, त्यानंतर 1969 बँकांचं राष्ट्रीयकरण, या ज्या काही गोष्टी आहेत सरकारी, आणि मग अनेक स्टील, ऑइल, कोल सगळीकडे पब्लिक सेक्टर वाढलं, त्या ठिकाणी सरकारचा 100% मालकीचा हिस्सा होता. तुम्हाला आठवत असेल की जनता पक्षाचं जेव्हा सरकार आलं तेव्हा अरुण शौरी हे डिसइन्व्हेस्टमेंट मिनिस्टर म्हणूनच एक खातंच त्याने उघडलं. म्हणजे पब्लिक सेक्टर याचं डिसइन्व्हेस्टमेंट करणं ही संकल्पना मोरारजी देशाईच्या कालखंडातच त्यांच्या सरकारमध्येच डिसइन्व्हेस्टमेंट मिनिस्टर आला. ही गोष्ट कृपया करून लक्षात घ्या. तर डिसइन्व्हेस्टमेंट म्हणजे सरकारी मालकीचा शेअर हा काही प्रमाणात बाजारामध्ये लिस्टेड कंपनी करून ज्या खाजगी मंडळींना, व्यक्तींना आणि शक्तींना कितीपर्यंत घेता येतील तर त्याच्याविषयी त्यांनी काही नॉर्म्स बनवले, आणि म्हणून डिसइन्व्हेस्टमेंट ही प्रक्रिया एका मिनिस्ट्रीकडेच देण्यात आली. आता ही खरं म्हणजे मिनिस्ट्रीकडे देण्यासारखी प्रक्रिया नाहीये, पण तुम्ही बघा कालांतराने लिबरलायझेशन जे स्वीकारण्यात आलेलं आहे, मग ते मनमोहन सिंग किंवा नरसिंह सरकारकडून असो आणि त्यानंतरच्या सरकारकडून असो, याचा अर्थ असा की विदेशी वित्तीय संस्थांकडून प्रामुख्याने वर्ल्ड बँक आणि IMF कडून जेव्हा कर्ज घेण्यात आली, त्यांच्या ह्या अटी आहेत की भारत सरकारने स्वतःचा अंगीकृत व्यवसाय जो आहे म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग जे आहे याच्यामधून बाहेर पडणं, ही कंडिशन 1991 साली मनमोहन सिंग सरकारला होती. म्हणजे नरसिंह सरकारने ते मान्य केलं, आणि म्हणूनच एकूण 5 अटी ज्या होत्या त्यात भारतीय अर्थव्यवस्थेची पुनर्रचना करणं, या प्रक्रियेमध्ये पब्लिक सेक्टर कंपन्यांची सरकारची मालकी डायल्यूट करणं म्हणजे डिसइन्व्हेस्टमेंट करणं. मालकी डायल्यूट करणं म्हणजे 51% ठेवणं का 26% ठेवणं हा पुढचा तपशील झाला, पण सरकारी कंपन्यांचे शेअर्स जनतेला उपलब्ध करून देणं आणि सरकारने तो रेव्हेन्यू कमवणं असा त्यातला डिसइन्व्हेस्टमेंटचा अर्थ आहे. एवढ्या पुरताच. आणि जर डिसइन्व्हेस्टमेंट करताना ज्या कंपन्या तोट्यात असतील त्या डिसइन्व्हेस्टमेंट करायला किंवा त्या बंद करायला सुद्धा काँग्रेस प्रणित सरकारचा सुद्धा आक्षेप नव्हता. तो एनडीए सरकारचा मुळातच नव्हता. तो जनता पार्टीच्या काळापासून ती संकल्पना आहे. ही बेसिकली एक भांडवलशाही संकल्पना आहे की कंपन्यांचे शेअर्स ह्याच्यामध्ये सर्वांचं एक स्टेक असावा, आणि हा लिबरलायझेशनचा एक भाग आहे, आणि म्हणून मी पहिल्यांदा हा खुलासा केला. तर डिसइन्व्हेस्टमेंट आता सुद्धा जरी परमिजिबल असलं तरी प्रत्यक्षामध्ये मोदी सरकारने सुद्धा सरकारी कंपन्यांमध्ये 51% ते पुढचे 49% अगदी मनमोहन सिंग सरकारने सुद्धा अलाव केल्यानंतर शेअर्स लोकांनी विकत घेतले का? तर त्याचं उत्तर गेल्या 30-32 वर्षात नाही. अगदी 49% शेअर सुद्धा विकत घ्यायला उपलब्ध असताना 20 ते 25% शेअर सुद्धा या गेल्या 30-32 वर्षामध्ये जनतेने विकत घेतल्याने शेवटी त्या ठिकाणी भाव ठरतो.
कोणते शेअर्स घ्यावे, कोणते नाही घ्यावे, त्याच्यावरती आपल्याला किती ट्रेडिंग करता येईल, किती नफा कमवता येईल, या सगळ्या संकल्पना मार्केटमध्ये पैसे टाकणारे जे लोक आहेत ते ठरवतात. म्हणून डिसइन्व्हेस्टमेंटसाठी सरकारने जरी अनेक काय म्हणतात त्याला धोरणं आखली, मंत्री जरी नेमले, तरी प्रत्यक्षामध्ये लोकांचा विश्वास पब्लिक सेक्टर हा भारत सरकारच्या अंडर राहिला तर चांगला असंच आहे. म्हणून माझं पुन्हा प्रतिपादन असं आहे की लोकांनी त्याचे शेअर्स विकले गेले नाहीत, कारण काही ब्रोकर्सनी, काही शेअर होल्डर्सनी त्यांना तो आकर्षक वाटत नाही, हा एक भाग असेल. पण लोकांचा पब्लिक सेक्टरवरती विश्वास आहे, पब्लिक सेक्टर बँका, पब्लिक सेक्टर कंपन्या, त्यामुळे डिसइन्व्हेस्टमेंटचं धोरण हे यशस्वी झालं नाही. किंबहुना मनमोहन सिंगांच्या नंतर आता जे 10 वर्षात मोदी सरकार आलं, त्यांनी केवळ डिसइन्व्हेस्टमेंट नव्हे तर त्यांनी संपूर्ण ज्याला म्हणतो ऍसेट मोनेटायझेशन पाईपलाईन, म्हणजे पब्लिक सेक्टर किंवा कुठलीही कंपनी याचं मूल्यांकन करा, म्हणजे बाजारात त्याचे काय मूल्य असतील, म्हणजे व्हॅल्यू असेल, आणि त्या व्हॅल्युएशनला टेंडर्स काढून ते विकून टाका. म्हणजेच ऍसेट म्हणजे उत्पादक जी काही साधन आहे त्याची मूल्यांकन किंवा किती पैसे मिळतील विकल्यानंतर, त्याला ऍसेट मोनेटायझेशन पाईपलाईन ऍसेट मोनेटायझेशन म्हणतात. याकरता बजेटमध्ये धोरण आणलं आणि चक्क अनेक संस्था विकल्या. अनेक संस्था त्यांना विकता आल्या नाहीत, हे मोदी सरकारला अपयश आहे. याचं कारण माझं म्हणणं आहे लोकांचा ते घेण्यामध्ये इंटरेस्ट नव्हता. म्हणजेच लोकांनी मोदी सरकारचं तेही धोरण हाणून पाडलेलं आहे. उदाहरणार्थ आयडीबीआय बँक विक्रीला 3 वर्षापूर्वी काढली आहे, किंवा अनेक पब्लिक सेक्टर, म्हणजे त्यांना ऑइल कंपनी म्हणजे ओएनजीसी विकायची होती, इंडियन ऑइल विकायची होती, काय म्हणतात HP विकायची होती, त्यांना स्टील कंपन्या विकायच्या होत्या, नाही जमलं. त्यांनी केलं काय तुम्हाला मी सांगतो. त्यांनी डिसइन्व्हेस्टमेंटचा प्रोसेस सक्सेस होत नाही म्हटल्यानंतर चक्क दीपम नावाची जी संस्था उभी केली, नीती आयोगचा पेपर घेतला, त्याला कॅबिनेटने अप्रुव्हल दिलं, आणि प्रेसिडेंट ऑफ इंडियाचं सँक्शन न घेता, लक्षात घ्या, प्रत्येक सरकारी वस्तू विकायची झाली तर या देशाच्या प्रेसिडेंट ऑफ इंडियाचं सही शिक्का आणि गॅझेट लागतं, ते न घेता दीपम नावाच्या प्लॅटफॉर्मवरून ते विक्रीला काढलं. अशा तऱ्हेने गेल्या 10 वर्षात काही कंपन्या विकल्या गेल्या, काही कंपन्यांचे शेअर्स विकले गेले, काही कंपन्या डिस्पोज ऑफच झाल्या. पण तरी सुद्धा पब्लिक सेक्टर बँका कन्सॉलिडेट झाल्या. 28 बँकांच्या 12 बँका झाल्या, पण 13वी बँक आयडीबीआय त्याला विकायची होती. 3 वर्ष त्याला जमलं नाही, आणि आता तर त्याच्या बापाने जमणार नाही. आता 12 बँका विकणं, LIC विकणं आणि आयडीबीआय विकणं ही अशक्य गोष्ट आहे. एवढी ताकद आता इंडिया अलायन्स कडे आलेली आहे. हाच झालेला कालखंडाचा बदल आहे. डिसइन्व्हेस्टमेंट एक भाग आहे, पण पब्लिक सेक्टर खतम करणं, डिस्पोज ऑफ करणं, हे जे IMF आणि वर्ल्ड बँकेने 91 साली अटीमध्ये घातलं होतं, ते मनमोहन सिंगांनी जरी लिबरेशन मान्य केलं, उदारीकरण मान्य केलं, तर त्यांनी खूप चाणाक्षपणे, म्हणजे डाव्यांना सुद्धा ह्याचा अजून अर्थ कळत नाहीये, समाजवाद्यांना पण त्याचा अर्थ कळत नाहीये, की त्यांनी असं एक स्टेटमेंट केलं 1995 मध्ये, आणि पुन्हा सत्तेत आले 2004 मध्ये, तेव्हा त्यांनी पुन्हा स्टेटमेंट केलं सोनिया गांधींनी आणि मनमोहन सिंगांनी, की ऍट एनी पॉइंट ऑफ टाइम वी शॅल रिटेन द ओनरशिप ऑफ द पब्लिक सेक्टर इन्क्लुडिंग पब्लिक सेक्टर बँक्स 50 नॉट लेस दॅन 51%. म्हणजे आम्ही कोणत्याही वेळेस 51% मालकी हक्क ठेवू, आणि इथेच खरा कॅच आहे. 50%च्या होती 1% सरकारचा, म्हणजे 51%, म्हणजे जवळजवळ 100% मालकी ही सरकारची राहते, आणि बाकी शेअर्स विक्रीला उपलब्ध आहेत, ज्याला हवे ते घ्यावे, मार्केटमध्ये लिस्टेड आहेत. त्यामुळे ही जी पॉलिसी आहे ही वर्ल्ड बँक आणि IMF वर मान्य नाहीये. पण मोदींनी वर्ल्ड बँक आणि IMF ची पॉलिसी इम्प्लिमेंट करण्याकरता हा संपूर्ण पब्लिक सेक्टर बदला, मालकी हक्क अदानीने अंबानींना देण्याचं जे ठरवलं त्याला मी क्रिमिनल कॅपिटलिझम म्हणतो. ते केवळ क्रोरी नव्हे, कारण मी सरळ शेखाण करतो. मोदी आणि शहा अदानीशी शेखाण करतात, आणि सरकारी संपत्ती ते केवळ ट्रान्सफर करतात, आणि म्हणून धारावी त्यांच्याकडे जाते, म्हणून मुंबई पोर्ट त्यांच्याकडे जातं, म्हणून मुंबई बंदर, JNPT किंवा या देशातील सगळी बंदरं, या देशातील सगळे एअरपोर्ट त्यांच्याकडे जातात. हे केवळ 55 वर्ष 50 वर्षाच्या भाडेपट्ट्याने जात आहेत. आणि तेव्हा एवढ्या वर्षांत मोदी शहा कोणी जिवंत नसतील, तुम्ही आम्ही जिवंत नसू, कदाचित गौतम अदानी जिवंत नसतील, पण ते त्यांच्या मालकीचं असेल. जसं मुंबईतल्या टेक्सटाईल मिल्स पूर्वीच्या ह्या 100 वर्षाच्या लीजवर होत्या, आणि खरी तर जमीन ही सरकारची आहे, पण मालक मफतलाल,
किंवा सगळेच जण काय टाटा बिर्ला हे सगळे जण या लोकांनी 7 पिढ्यांची संपत्ती कमवली. केवळ ती लीज लँड ब्रिटिशांपासून भारत सरकारपर्यंत सर्वांनी दिली होती आणि आता ते त्या जागेचे मालक झालेत. अशाच तऱ्हेने आता जर पब्लिक सेक्टर अदानी अंबानीला हँडओव्हर झाला तर ही भारताची सगळी संपत्ती ऍसेट मॉड्युलेशन पाईपलाईन होण्यापूर्वी ती त्यांच्या मालकीची म्हणजे लीजवरती हातात आली आहे. हे संकट आता मला दिसतंय आणि आता मला आनंद होतोय की हे नक्कीच बदलेल. कारण अदानींचा जो काही धारावीचा कॉन्ट्रॅक्ट बदल होऊ शकतो. अदानींचं मुंबई एअरपोर्ट हिसकावणं, बंदर हिसकावणं याच्यामध्ये बदल होऊ शकतो. कारण हे संपूर्णपणे दीपम नावाच्या संस्थेने जे केलंय त्याची एक सुप्रीम कोर्टामार्फत इन्क्वायरी करू शकतात. कारण प्रेसिडेंट ऑफ इंडियाने याला कायद्यान्वये सँक्शन दिलेलं नाही. याच्यावरती एक जेपीसी होऊ शकतो असं माझं प्रामाणिक मत आहे. बिलकुल बिलकुल. सर पुढचा प्रश्न विचार मला हा जो काही ऍसेट मॉड्युलेशन किंवा आता नेमकं काय आहे, संपत्ती विकली जाते म्हणजे काय होतं हे मला समजवायचं होतं म्हणून मी बोललो. पण मी तुम्हाला सांगतो MTNL कुजवलेलं आहे पण ते अजूनही भारत सरकारच्या मालकीचे आहे. BSNL 100% भारत सरकारच्या मालकीचे आहे. भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने टेलिकॉम असो किंवा अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा दृष्टीने BSNL संपूर्णपणे 100% त्याचे टॉवर्स भाड्याने देऊ शकतात ते, पण मालकी मात्र भारत सरकारची राहिली पाहिजे. जिओने ते गिळंकृत करण्याचा प्रयत्न केलाय. केवळ मोदी आणि शहांच्या मदतीने ते सगळं हिसकावून घेऊन भारत सरकारच्या मालकीचं ठेवणं हे अपोजिशनचं एक महत्वाचं काम आहे. त्या ठिकाणी एक जेपीसी नेमण्याची यानंतर कदाचित राहुल गांधी हे विरोधी पक्ष नेते असतील. परंतु इलेक्ट्रॉल बॉन्डच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर इलेक्ट्रॉल बॉन्ड मध्ये डावे वगळता जवळपास आज निवडून आलेले सर्वच पक्ष इलेक्ट्रॉल बॉन्डचे लाभार्थी राहिलेले आहेत. म्हणजे कॉर्पोरेट सेक्टर मधून पैसा निर्माण करण्याची जी प्रक्रिया आहे ती सगळ्याच पक्षांची डावे वगळता सारखी आहे. अशा वेळी इलेक्ट्रॉल बॉन्डचं प्रकरण घेऊन संसदेमध्ये काही हंगामा होऊ शकतो का? किंवा आपण जसं म्हटलात की ही जी अंबानी अदानींच्या मालकीकडे सार्वजनिक क्षेत्र जे गेलेलं आहे त्याच्या विरोधात एक प्रकारचं बंड हे संसदेत होऊ शकतं. पहिली गोष्ट इलेक्ट्रॉल बॉन्ड हे सुप्रीम कोर्टाने असंवैधानिक ठरवलेत, इलिगल ठरवलेत. त्यामुळे पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्ट हा खरं तर जर निवडणूक आयुक्तांनी बघितला असता तर भारतीय जनता पक्षाने ते बॉन्ड्स एनकॅश केलेले आहेत. अन्य कुठल्याही राजकीय पक्षाने न मागताना त्यांना जर बॉन्ड मिळाले असतील आणि जर त्यांनी एनकॅश केले असतील तर एक सिच्युएशन, एनकॅश न करणारे पक्ष जास्त आहेत, एनकॅश केलेले पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष आहे. त्यामुळे ही एक क्विड प्रो को ब्राईब देऊन इलेक्ट्रॉल बॉन्ड्स निर्माण केलेले आहेत. कायदा जरी निर्माण केला तरी तो कायदा तर रद्द झालाय. म्हणून हा जो पैसा आहे मला वाटतं 13,000 कोटीपेक्षा जास्त, ही संपत्ती काही लोकांना परत द्यावी लागेल अशा तऱ्हेची परिस्थिती आहे. इलेक्ट्रॉल बॉन्ड विषयी सुप्रीम कोर्टाचा खरा पुढचा निर्णय जो असा असायला पाहिजे की इलेक्ट्रॉल बॉन्डचे पैसे परत करा हा मुद्दा यायला लागेल. कारण का हा मुळातच सफेद पैसा आहे का काळा पैसा आहे, टॅक्स इव्हेट केलेला पैसा आहे का काय आहे, याची पण एक शहानिशा किंबहुना त्याच्यावरती जीपीएससी होण्याची गरज नाही. आता तुमचं ते म्हणणं आहे की सर्वच राजकीय पक्षांना हा बॉन्डचा पैसा मिळाला परंतु तो त्यांना एनकॅश करता येऊ नये, त्यांचे अकाउंट्सच बंद केलेले आहेत. ही एक वस्तुस्थिती आपण नाकारता कामा नये. इन्कम टॅक्सच्या नोटिसा जवळजवळ सर्वच विरोधी पक्षांना मिळालेल्या आहेत. आता मुद्दा असा आहे की इलेक्ट्रॉल बॉन्डच्या व्यतिरिक्त या देशाच्या कॉर्पोरेट्स कडून सगळे राजकीय पक्ष निधी घेतात की नाहीत? हो, घेतात. पूर्वी सुद्धा इंडियन कंपनीज ऍक्ट प्रमाणे 20,000 पर्यंत निधी इलेक्शनला देणं हे कायद्यान्वये परमिसिबल होतं आणि त्याच्याबद्दल टॅक्स एक्झेम्पशन होतं. त्यामुळे स्कीम्स विविध पद्धतीने आहेत. आता 20,000 हे केव्हा होतं? हे 14च्या पूर्वी होतं. आता ह्यांनी काय केलं? ह्यांनी एक अरुण जेटली असताना त्यांनी हा बॉन्ड आणला आणि तो इलिगल असताना त्याला लिगलाइज केलं. नावं गुप्त ठेवणं हा प्रकार होता. पूर्वी कंपनीज ऍक्ट मध्ये नावं ही स्पष्टपणे यायची की कोणी किती दिलं आणि त्याला टॅक्स एक्झेम्पशन मिळायचे. हा जो मुद्दा आहे की तुम्ही ट्रान्सपरन्सी म्हणजे पारदर्शकपणा ठेवणार किंवा नाही. त्यामुळे हे झालं माझं स्पष्टीकरण. ही संपूर्ण जी काही निधी देण्याची जी काही व्यवस्था आहे ही भांडवलशाही कंपन्या असतील, भांडवलशाही व्यवस्थेमध्ये एक काहीतरी योजना असणं आवश्यक आहे, पण त्याला एक पारदर्शकता असणं आवश्यक आहे. किंबहुना निवडणूक निधी
याकरता सरकारनेच एक फंड निर्माण करावा आणि त्यात जनतेने भर घालावा आणि त्याच्यातून जे पॉलिटिकल पार्टीज रजिस्टर्ड असतील त्यांना कशा पद्धतीने निवडणूक लढवताना प्रपोर्शनेटली मदत करता येईल असं सरकार विचार करू शकतं. पण किंबहुना काही देशांमध्ये अशा तऱ्हेचा विचार आहे, चालू आहे. पण आपल्या देशात हा विचारही होत नाहीत. फक्त कॉर्पोरेट कंपन्यांना आता जे काही इलेक्ट्रॉनिक बॉन्डच्या निमित्ताने कायदा केला, आता सुप्रीम कोर्ट तो कायदाच बेकायदेशीर ठरवल्यामुळे आणि संविधानातून ते करप्शनची स्ट्रक्चर्ड लीगल पॉलिसी बनण्याचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे तो आक्षेपार्ह आहे. आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष हाच खरा दोषी आहे. इतरांकडे हा पैसा आला की नाही हा महत्वाचा मुद्दा नाही, कारण त्यांनी मागितलं नव्हतं, त्यांच्या आला आणि त्यांना तो अवेलेबल पण झाला नाही. काँग्रेसचं इन्कम टॅक्सचा अकाउंटच बंद आहे. त्यामुळे माझं म्हणणं हा पैसाच मुळात काळा पैसा आहे. माझं म्हणणं जे लोक देतात ते अनअकाउंटेड पैसे देतात, ते काळा पैसा सफेद करण्याकरता देतात, म्हणून ते स्वतःची नावं गुप्त ठेवतात. किंबहुना देशी विदेशातून हा पैसा आलेला आहे, हा या देशाच्या मातीतला पण पैसा नाहीये, म्हणून जेपीसी मध्ये त्याची इन्क्वायरी हवी. आणि माझं म्हणणं पुढे जाऊन जसं तुम्ही हा प्रश्न विचारता, पीएम केअर मध्ये ऑडिट पण होत नाही, मग त्याच्यावरती का जेपीसी नको? तर पीएम केअर मध्ये बजेट एवढाच पैसा आहे अशी आख्याता आहे. प्रत्यक्षामध्ये चौकशी केलं तर नक्कीच कळेल, म्हणून चौकशी व्हायला पाहिजे. प्रत्येक पैसा सरकारमधून निर्माण झालेला टॅक्स पेयरच्या पैशातून हा पारदर्शकरित्या कुठे जातो हे कळलं पाहिजे. याला संविधानाच्या आधाराने सँक्टिटी पाहिजे, हे माझं म्हणणं आहे. दुसरा प्रश्न तुम्ही विचारला की राहुल गांधी यांना त्यांच्या पक्षाने एकमुखी सांगितलेलं आहे की तुम्ही विरोधी पक्षाचं नेतृत्व घ्यावं. मागच्या वेळेस 52 लोक असल्यामुळे ती संख्या कमी होती, म्हणून त्या ठिकाणी त्यांच्या विरोधी पक्ष नेतेपदाचा एक दर्जाच मोदींनी संपवलेला होता. आता ऑफिशियली लीडर ऑफ अपोजिशन हे पद राहुल गांधीकडे मिळतं, म्हणजे जर त्यांनी स्वीकारलं तर ते म्हणाले मी 1-2 दिवसात सांगेन. म्हणजे केव्हा सांगतील? अर्थातच पार्लमेंटच्या सुरुवातीला असे सांगतील. पण मुद्दा काय, लीडर ऑफ द अपोजिशन त्यांची पोझिशन ही कॅबिनेट मंत्र्याची असते आणि लीडर ऑफ द अपोजिशन हे लोकसभेचे ते असतील. राज्यसभा आणि लोकसभा मिळून काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाचे चेअरमन या सोनिया गांधी असतील. यापूर्वी सुद्धा त्या होत्या. मल्लिकार्जुन खरगे आणि रमेश जयराम हे सगळेजण राज्यसभेमध्ये आहेत. राज्यसभेचं विरोधी पक्षाचं नेतृत्व ऑलरेडी खरगे साहेबांकडे आहे. इथे राहुल गांधी नेतृत्व स्वीकारतील, पण दोघांना मिळून त्यांचं चेअरमन पार्लमेंटरी बोर्ड या सोनिया गांधी असतील. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या इलेक्टेड जे रिप्रेझेंटेटिव्ह असतील याच्यावरती, जसं युपी चेअरपर्सन या सोनिया गांधी होत्या, तशा इंडिया अलायन्सचं अजूनही अशा तऱ्हेने ठरलेलं नाहीये. युपीए 1 आणि युपीए 2 मध्ये एक युपीचे घटक कोण कोण होते हे स्पष्टपणे आहे. पण आता युपीए चेअरपर्सन असं नसून काँग्रेस पार्लमेंटरी बोर्डाची चेअरपर्सन म्हणजे राज्यसभा आणि लोकसभा मिळून सोनिया गांधी असतील. राहुल गांधींनी स्वीकारलं तर ते लीडर ऑफ अपोजिशन असतील आणि त्यांचा जो काही म्हणजे कॅबिनेट दर्जाची जी पोस्ट असते आणि सर्व ठिकाणी मोदींनी त्यांच्याशी कन्सल्ट करणं हे कायद्यान्वये बांधलेलं आहे. आणि हीच खरी अडचण आहे. कन्सल्टेशन करणं हे मोदींच्या स्वभावात नाही. ते त्याच्या स्वतःच्या पक्षातल्या लोकांशी करत नाहीत. ते त्यांच्या पक्षाने त्यांना अजून नेता निवडलं नाहीत. उद्या पंतप्रधान झाल्यानंतर त्यांना राहुल गांधींशी कन्सल्टेशन करणं हे सगळ्या प्रश्नांवरती किती भयानक. आणि कन्सल्टेशन नाही केलं तर एंटायर इंडिया अलायन्स हा लीडर ऑफ अपोजिशन बरोबर उभा राहतो. आणि म्हणून रोज आतमध्ये आणि बाहेर जनतेच्या साक्षीने हे सगळे प्रश्न डिस्कस होत राहतील. आणि मला वाटतं तीच खरी लोकशाही आहे. ती लोकशाही नेहरूंच्या काळात होती, ती लोकशाही इंदिरा गांधीच्या काळात होती, ती लोकशाही काही प्रमाणामध्ये अटल बिहारी वाजपेयींच्या काळात होती. म्हणून त्यांच्या काळात त्यांनी घेतलेल्या निर्णयाला खूप विरोध झाला आणि तो विरोध त्यांनी सहन पण केला. म्हणून त्यांनी जरी शायनिंग इंडिया किती म्हटलं तरी 2004 साली त्यांचं सरकार पडलं. आणि मग जॉर्ज फर्नांडिस आणि अटल बिहारी वाजपेयी हे नैसर्गिकरित्या त्यातून बाहेर पडलेत, कारण त्यांची मला वाटतं स्मृती वंशज दोघांना एकाच वेळी झालेला आहे. आणि अशा तऱ्हेने ते एनडीए सरकार पडले. हे पण एक वैशिष्ट्य आहे. एनडीएचे कन्व्हेनर आणि त्यावेळेचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी दोघांचा स्मृती भ्रंश हा एकाच वेळी झालेला आहे. आणि म्हणून ते आता ते दोघेही जगात नाही आहेत, पण त्यांचा जो रोग होता तो रोग अशा तऱ्हेने त्यांचा अंत झालेला आहे. माझं म्हणणं, भारतीय जनता पक्षाची जी काही फिलॉसॉफी आहे त्याला एंड करायचं असेल, भाजपला जर पूर्णपणे संपवायचं असेल तर इंडिया अलायन्सने
त्यात विशेष करून काँग्रेस पक्ष आणि त्यांचे ॲलीज यांनी धोरणात्मक दृष्ट्या मोदी सरकार किती लवकर पडेल आणि त्यांच्या वजनाने ते पडेल याकरिता लोकांच्या साक्षीने, लोकांच्या मदतीने हे सगळं घडवून आणावं. कारण का 3 ठिकाणी लोकसभा असेंब्ली निवडणूक आहे. एक महाराष्ट्र ऑक्टोबर महिन्यात, हरियाणा आणि झारखंड या 3ही ठिकाणी त्यांनी दिलेले न्यायपत्रातली वचनं जी आहेत, प्रॉमिसेस जे आहेत, गॅरंटीज जे आहेत, ते लोकांमध्ये जाऊन त्या राज्य सरकारांच्या बाबतीत हे न्यायपत्र, त्या मागण्या त्यांनी अंमलात आम्ही आणू, म्हणजे गॅरंटीज आम्ही या राज्यांमध्ये अंमलात आणू, हे जेव्हा ते बोलायला लागतील त्याचे पडसाद लोकसभेमध्ये उमटतील, राज्यसभेमध्ये उमटतील आणि त्याच्या ओझ्याने हे गव्हर्नमेंट जे आहे हे पडेल. कारण का यांनी इतके काही असे अपराध केलेत, अनेक ठिकाणी जेपीसी नेमायला लागतील. म्हणून राहुल गांधींनी लीडर ऑफ द ऑपोजिशन होणं हे मला वाटतं अत्यंत महत्वाचं आहे. आणि त्यातून काँग्रेस पक्षाने पूर्वी ज्या केलेल्या चुका आहेत त्या दुरुस्त करण्याची संधी, कारण त्यांचं थिंकिंग प्रोसेस हा काँग्रेसचा थिंकिंग प्रोसेस आता बनतोय. आणि म्हणून लेफ्ट ऑफ सेंटर पोझिशन घेऊन या देशाच्या मध्यवर्ती पक्ष आणि मध्यवर्ती विचार, संविधानावर आधारित पॉलिटिकल जस्टिस, सोशल जस्टिस हा अत्यंत महत्वाचा भाग ते मांडतायत. आणि म्हणून त्यांनी लीडर ऑफ ऑपोजिशन होणं हे सुद्धा योग्य होईल. पण त्याचबरोबर इंडिया अलायन्सच्या राजकीय पक्षांचं सुद्धा अंतर्गत विचार हा त्यांच्याशी साधर्म्य पावणारा असणं ही सुद्धा गरज आहे. बिलकुल सर, एक शेवटचा प्रश्न मी या ठिकाणी विचारू पाहतो. थोडासा हायपोथिकल आहे, परंतु तो वास्तवाला धरून आहे तो, आणि त्याचा उल्लेख आपणही अनेक वेळा बोलताना केलेला आहे की नरेंद्र मोदी यांचं जे एकूण व्यक्तिमत्व आपण पाहतो की त्यांनी महिलांना आरक्षण मंजूर केलं, परंतु ते पुढे कधीतरी देऊ असं म्हटलं. या सरकारमध्ये नितीश कुमार आहेत. राहुल गांधींनी लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान एक भूमिका मांडली की जातनिहाय जनगणना होणं. मोदींनी जर असा निर्णय घेतला की जातनिहाय जनगणना करायची, आणि कारण जनगणना बाकीच आहे, त्यामुळे कोएलिशन सरकारमध्ये कदाचित ते कंपल्शन असेल, त्यामुळे ती जातनिहाय जनगणना जर केली आणि त्या काळातच पुन्हा सार्वजनिक कंपन्यांची विक्री करणं, एका बाजूला हे वातावरण, दुसऱ्या बाजूला असं वातावरण निर्माण झालं, तर हे याची काही आपल्याला शक्यता वाटते का? किंवा या पद्धतीनं मोदी या पुढची एनडीएची सत्ता अशी चालवण्याची शक्यता आहे किंवा काय, असं आपल्याला वाटतं? मोदी सरकारच्या 10 वर्षातली धोरणं आता रेटण्याचा प्रयत्न अमित शहा आणि मोदींनी केला तर त्याला पहिल्यांदा एनडीएच्या अलायन्स पार्टनर्स कडूनच विरोध होईल. इंडियाकडून तो प्रचंड विरोध होईल. त्यामुळे मोदींना त्या 10 वर्षामध्ये ते जे करत होते, एकतर्फी करत होते, चर्चाच करत नव्हते आणि चर्चा न करता कायदे पास करण्याची जी ताकद होती, त्यांची वाघनख किंवा बायटिंग कपॅसिटी ही पूर्णतः संपुष्टात आलेली आहे. त्यामुळे जे आता एक प्रिझम्पशन्स आहेत की ते पुन्हा पंतप्रधान झाले तर कसे असतील, तर ते खरं तर नैतिक दृष्ट्या त्यांचा पराभव झाला. आणि त्यांना त्यांची धोरणं डायलॉग केल्याशिवाय, एक चर्चा पार्टनर्स मध्ये केल्याशिवाय ते पुढे मांडू पण शकणार नाही. म्हणजे एनडीएचे 2 पार्टनर्स यांच्यामध्ये चर्चा केल्याशिवाय यांना पुढे जाता येणार नाही, ही पहिली गोष्ट. त्यानंतर त्यांना इंडिया अलायन्सला फेस करावं लागेल. मला असं वाटतं ही मोदींच्या दृष्टीने अत्यंत अशक्य गोष्ट आहे. कारण त्यांचा आताचा ऍटिट्यूड मला अजूनही दिसतोय. एनडीएचे जेडीयूचे एक सेक्रेटरी आहेत त्यागी, त्यांनी असं ट्विट केलंय की सत्तेत आल्यानंतर ते जेडीयू फोडण्याचा प्रयत्न करतील, जसे महाराष्ट्रामध्ये त्यांनी शिवसेना आणि शरद पवारांचा पक्ष फोडला, राष्ट्रवादी. ही प्रक्रिया नितीश बाबूंचे खासदार पळवणं, जेडीयूचे खासदार पळवणं, ही प्रक्रिया ते ताबडतोब चालू करतील. अशा तऱ्हेने त्यांच्यामध्ये विचार चालू झालेला आहे. आणि म्हणून त्यांनी टाकलेल्या अटी ते भले शपथ घेऊन आता सरकार फॉर्म करतील, पण जेव्हा पक्षांमध्ये तोडफोड करून 272 मिळवण्याचा प्रयत्न अमित शहा आणि मोदी आपापल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न जे करतील, मुख्यतः पैशाच्या जोऱ्यावरती, त्यावेळेस हे जे पक्ष आहेत ते त्यांची साथ सोडतील. पण समजा त्यांनी निवडून आणलेले पक्ष लोक हे पक्षांतर विरोधी जो कायदा आहे याच्या चौकटीत जर भाजपकडे आले, ती एक शक्यता आहे. हे सगळे अंतर्विरोध असल्यामुळे धोरणं ते काय राबवतील ते तुम्ही सोडूनच द्या, त्याला काही जमणार नाही. पण एनडीए पार्टनर्स जे आहेत जेडीयू आणि नितीश बाबू यांना आपले 16 आणि 12 लोक राखणं हेच कठीण होत जाणार आहे. जर त्यांचा ह्या मोदी आणि शहांवरती विश्वास असेल तर तो हे दोघे या दोघांचा विश्वासघात करतील. कारण 272 हातात आल्याशिवाय
भाजपचे हे 2 नेते पुढे जाऊच शकणार नाहीत. आणि याच ओझ्यातून, याच अंतर्विरोधातून हे सरकार इंडिया अलायन्स सारख्या अत्यंत 240 फॉर्माइडेबल त्यांच्याकडे लोक असल्यामुळे, आणि लीडर ऑफ ऑपोजिशन जर राहुल गांधी असतील, तर निश्चितपणे मोदींना आणि शहांना संसदेत आणि संसदेच्या बाहेर व्यवहार करणं कठीण जाणार आहे. पण त्यांच्या ओझ्याने ते पडतील. 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून त्यांना भाषण करायला मिळेल की नाही, याचीच मला शंका वाटते. बिलकुल बिलकुल सर. फार महत्वपूर्ण असं आणि परखड आणि तितकंच वस्तुनिष्ठ असं आपण विश्लेषण केलेलं आहे. निश्चितपणे आपल्या या सगळ्या विश्लेषणाला इतिहासाचाही आधार आहे, विचारांचा आधार आहे, व्यक्तिमत्वांच्या आशयाचाही आधार आहे आणि निश्चितपणे आपलं व्यक्त केलेलं हे भवितव्य निश्चितपणे विचारणीय आहे. आपण जो त्रिवेज मीडियाला आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल पुन्हा एकदा आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. 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 थँक्यू सर.